कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण या ठिकाणी पर्यटनात रोजगार निर्मिती हा विषय घेऊन येथे काम करत आहे। विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही येथे नक्षत्र बाग तयार केले। प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो। त्यांची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते। बाहेर बोर्ड लावलाय, जाताना तो तुम्ही पाहू। कोकणी माणसं वड पिंपळ यांना पवित्र मानतात, तसेच त्यांना दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली आहे। याला पिंपळ पार म्हणतात, कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधलाय त्याला कोकणी भाषेमध्ये पार असं म्हणतात। हा पार 400 वर्षापूर्वी बांधला गेला। जेव्हा पार बांधला गेला त्यावेळी तिथे पिंपळाचं रोप लावण्यात आलं, म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुनाच आहे। हा शिलालेख आहे। या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली। चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली। या कवितेत कवीने कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर असे वर्णन केले। सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन। या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आलाय। या नंदनवन शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग। ती जितकी सुंदर आहे तितके आपले कोकणही सुंदर आहे। ही गुहा काळाचे प्रतीक आहे। गुहेच्या अलीकडे आहे वर्तमान काळ, गुहेच्या पलीकडे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ। इथून पुढे पाहणारात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसं कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या। गुहेतून येताना कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण, गाई बैल वासरांची याच्या फळांपासून कोकम सरबत व कोकम आगळ तयार केले जाते। त्यांच्या बियांपासून तेल तयार केले जाते व त्याचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो। कोकण 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 परशुराम आहे। आपल्या पुराणात उल्लेख आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले। त्यांनी सर्व पृथ्वी जिंकून घेतली व जिंकून घेतलेली सर्व पृथ्वी त्यांनी दान केली। दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता। त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व त्याला 40 ते 50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली। म्हणून या कोकण प्रदेशाला परशुरामांची भूमी असेही म्हणतात। कोकण कोकण गुहा दाखवले, इकडे गाव शिखर दाखवले। गणपती पोळ्याचं दर्शन कोकण, देवदेवतांचा महाल हे तिरफळाचं झाड आहे। तिरफळाची फळे जंतुनाशक असतात। शेतकरी त्यांचा उपयोग धान्य साठवण्यासाठी व गरम मसाल्याच्या पदार्थांमध्ये लालपरीचा प्रवास कोकण,
गावातील गावकरी एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची मान्य झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करत असत. आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवांकडे जाऊन देवाचे दर्शन घेतात. आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण ज्यावेळी आपल्याकडे शिमग्याचा सण येतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसतो. प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नाते इतकं जवळचं आहे की आमच्या एकमेकांकडे जाणे येणं असतं. या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव जाणीवपूर्वक ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आम्ही कोकणी माणसं वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आम्ही निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून आमच्या देवीचं नाव प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. आम्ही जेव्हा देवळामध्ये जातो तेव्हा देवाकडे प्रार्थना करतो. त्याला आमच्याकडे गारणं असं म्हणतात. तुम्ही सुद्धा ऐकणार आजचं गारणं. Play by USB Drive. आई वाघजाई महाकाली महासरस्वती प्रमुख पंचायतन बलरामदेव महाराजा. आज वय प्राचीन कोकण बघायला लांब लांबनं पर्यटक आलेले आहेत. तर आपली सगळी पोरा टोरा बाया माणसे म्हातारे कोतारे सगळे तुझ्या पायाची दर्शन घ्यायला आलेले आहेत. तर कोणाची धोपरा कोपरा दुखत असती, कोणाला डायबिटीस झालेला असेल, कोणाची बायपास झालेली असेल. तर आता मी काय तुला सगळं सांगित राहत नाही आहे. पण जी काय त्यांच्या मागवा इडा पिडा असेल, वाकडा तिकडा असेल तर सगळं दूर कर रे महाराजा. ह्यांच्यावर कोणी करणी केला नसेल, कोणी भूताटकी केला नसेल, कोणी देव घातला नसेल तर तू सीमेचा रखवाली हाय. तर सगळं सीमेचा भाग चिरून टाक आणि इथं आलेल्या पंचवी घ्यायला धक्का लाव देऊ नको रे महाराजा. त्यांची कोणला पोरगी भेटत नसेल, कोणला पोरगा भेटत नसेल, कोण लग्नाचा अडकलेला असतील आणि ज्यांची लग्न झालेली आहेत त्यांना चांगली पोराटोरा होऊ देत आणि त्या पोराटोरांचं लय डिग्रीपर्यंत शिक्षण होऊ दे महाराजा. शिक्षण झालेल्या पोरांना मनासारखी नोकरी भेटू दे. आणि जर का साहेबांनी गौरी गणपती हरी राजा द्यावा नाही तर त्या साहेबाचं काय करायचं तर तुला ठावं हाय रे महाराजा. जुनं कोकण बघायला आलेलं आहे. तसं प्रत्येकाचं आपापलं गाव असेल, गावात घरदार असेल, जमीन जुमला झाडामाडा असतील, गावाकडे म्हातारी कोतारी माणसं असतील, ही सगळी ह्यांचीकडे वाटेला डोलं लावून बसलेली असतील. या सगळ्यांना भेटायला द्यायची यांना बुद्धी दे रे महाराजा. या सगळ्यांच्या वरती नारळ देऊन तुला गाळानं घालतावाय. का नारळ नव्हतं सोन्याचा गोला मानून ही जी काय म्हणतात स्वतःच्या गाडीने आलेली असतील, कोण रेल्वेने आलेला असेल, कोण एसटीने आलेला असेल, त्या सगळ्यांना आपापल्या घरात सुखरूप पोचव रे महाराजा. सगळ्यांच्या कामाधंद्यात तुला डोळ्यात बरकत दे आणि पुढच्या वर्षी पण होण्यापर्यंत तुझ्या चरणी येतील तशी त्यांच्या पायात ताकद दे, बुद्धी दे आणि त्यांची रखवाली कर रे महाराजा. अरे हुरा रे हुरा आणि आमच्या वाघजाई मातेचा सोन्याचा तुला रे. हा चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूतं असतात. कोकणवासियांची श्रद्धा आहे की हा देव त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिमग्याच्या वेळी या देवाला गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ दाखवले. भाकरी कालवणाची चव लयनारी, कोकणाची बायू जेवणात भारी. इकडे कडक लक्ष्मी दाखवले. पोतराज लोक आपल्या अंगावर चापकाने फटके मारून घेतात. कोकण 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 कोकण. विहिरीच्या पाण्याची चव निराळी. हा कोळी समाज आहे. कोळी समाजाची लोक समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी एवढी घेऊन हे लोक 8 ते 10 तास
खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ह्या त्यांच्या होडीपेक्षा मोठ्या असतात, तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लवतात व पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हो, नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, चर्मकार, काटा हे लोकांना घरोघरी जाऊन सेवा पुरवत असत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पैल म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असे. एवढ्या अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असत. आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडं मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळते. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट ही गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी आमच्या नाभिकाला समजली त्या अर्थी संपूर्ण गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात शांती आनंदाची नदीच ग्वाही. हा खोत आहे राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय बाबतीत पहिला मान हा खोतांचा असे. खोत हा गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असत. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझ घरचा उंबरठा हीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात, त्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. खेळणारे जर कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असून इतका मजेशीर खेळ आहे. खोत ज्या उंचवट्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात. गावातील मान्यवरांनी ओटीला बसायचे. जी समोर आहे ती पडवी सर्वसामान्यांनी पडवीला बसायची. खोतांच्या उजव्या बाजूला देवघर, डाव्या बाजूला स्वयंपाकघर, मागच्या बाजूला मानघर म्हणजेच पूर्वीची बेटी. घराचे छप्पर पहा, वरती छोटे छप्पर मध्ये घ्या, त्याखाली मोठे छप्पर. कारण कोकणामध्ये उष्णता फार असते. घरातील उष्ण हवा सतत या गॅप मधून बाहेर पडते व बाहेरची थंड हवा तिची जागा घेते. त्यामुळे घरातले वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे, अंगणात तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचं वैशिष्ट्य आहे. इथे अडकित्यांचे प्रकार दाखवले. सारवलेला खडा मातीतले खेळ, अशी गर्द छाया कुठेच नाही. सा सागर प्रेमाचा डोंगर, मायेचा सागर प्रेमाचा डोंगर. भक्तीची ओझळ आहे कोकण. शेतकरी आहे याचं गवताचं घर. याच्या अपुऱ्या कप्प्यांवर जाऊ नका. आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक असतो. एकमेव धान्याचं उत्पादन करत असतो आणि 12 बलुतेदार खोतराजा यांना धान्य पुरवण्याचे काम तो करतो. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर इथे उभारलं आहे. सणांचा कोकण, प्रथांचा कोकण, मुकुट मालवणीचा आहे कोकण. कोकण 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 कोकण. कुंभार आहे. गावातील मातीशी सर्व संबंधित काम हा कुंभार करत असतो. गणपती दिवस आले की लाल मातीचे गणपती तयार करणे, उन्हाळा आला की मातीची मडकी बनवून देण्याचं काम हा कुंभार करत असतो. हे जे सफेद रंगाचं मडकं आहे ते माडी काढण्याचं मडकं. कोकणामध्ये नारळाची झाडं मोठ्या प्रमाणात आहेत. त्याला नारळ येण्यापूर्वी पोळ येते. हा सोनार आहे. सोनार हा गावातील महत्वाचा घटक होता. गावातील महिलांना लागणारे दागिने व विविध देवदेवतांना लागणारे दागिने हा सोनार बनवून देत असे. यांच्या अप्रतिम कलाकुसरीमुळे यांच्या दागिन्यांना जगभर मागणी होती. शिमगा नवरात्र
अन्य वेळी ग्रामदेवतेला दागिने घालण्याचा मान हा सोनारच. पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. हा वाणी आहे चौल राजापूर दाभोळ या कोकणातील बंदरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, हस्तिदंती वस्तू, तलम, कापड, शंख, शिंपले इत्यादींची निर्यात हा वाणी करत असे. त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे. म्हणजे जे भारताने सुवर्णयुग अनुभवले त्याची प्रवेशद्वार ही कोकणची बंदरे होती. कोकणातला गत जन्मीची पुण्याई. कोकण 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 हा सुतार आहे. कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते इथे दाखवले आहे. त्यापैकी हा सुतार आहे. सुताराचे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. हा सुतार सावंतवाडीचा आहे. सावंतवाडी लोकांचे लाकडावरील कोरीवकाम जगप्रसिद्ध. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रात पाहायला मिळतील. इथे दरवेशी दाखवलाय अस्वलाचा खेळ करणारा आणि इकडे गारुडी दाखवलाय सापाचा खेळ करणारा. लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणारी लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करत असे. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोकणात अजूनही खोत व मराठा यांच्याकडे काहीशा वर्षापूर्वीच्या लोखंडी तलवारी आहेत. त्यांना अजूनही गंज आलेला नाही. दर दसऱ्याला त्यांची पूजा केली जाते. हा तेली आहे. पूर्वी कोकणी माणसं आपल्या जेवणात खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असत. शेतकरी आपल्या बागेतील खोबरेल स्वतः तेलाकडे नेऊन देत असे व तेली त्याच्या देखत तेल पाडून देत असे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. यामध्ये खोबरे घातले जाते. हे जो बैल लाकूड दिसते त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. या लाटेला हे आडवे लाकूड अशा तऱ्हेने बांधले जाते जेणेकरून ही लाट उभी राहते. या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो. आडव्या लाकडावर दगड ठेवून तेली स्वतः त्यावर बसते व हे सर्व वजन बल गोल फिरवला जातं. त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं. आतील तेल भरून काढायचे असेल तर सर्वप्रथम जोखडाचा बैल बाजूला केला जातो व जोखड बाजूला केले जाते. आडवे लाकूड बाजूला करून लाड बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते. पुन्हा नवीन तेल पाडायचे असेल तर सगळं क्रमवार जोडून नवीन तेल पाडले जाते. म्हणजेच पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असते. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीने होते. व्यवसाय निवडते स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असतो. म्हणजेच बांबूच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा बुरुट करत असतो. हे सुपाई फुलांची परडी आहे. ही रवळी तिचा वापर धान्य धुण्यासाठी व आजही धार्मिक कार्यात केला जातो. जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रवळीमध्ये दिवा हातात घेऊन उभ्या असतात. शुभ कार्यापूर्वी हा दिवा विझला तर ते अशुभ मानलं जातं. अजूनही आमच्या साखरवाण्यांचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रवळी गावाहून मुंबईला पाठवली जाते. तर मुंबईला सर्व काही वस्तू मिळतात. स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात. ते जातणीसारखी दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते. तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो. कोंडा बाजूला केला जातो. ते मोदक पात्र आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणी कुकर. यामध्ये पाणी ठेवलं जातं व या चाळणीवर केळीचं पान ठेव त्यावर मोदक ठेवले जातात. त्यामुळे आतील मोदक शिजून निघतात. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते. हेरळ दोन्ही बाजूनी उलट सुलट फिरवले जातात जेणेकरून आतील डाळ वाटून निघते व याच्या पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांब्या, त्याखाली 3 डबे, बाजूला 2 चमचे आहे. दोन्ही बाजून लॉक आहे.
ती चहाची किटली, हे शेवयाचं लाकडी यंत्र आहे ते लोखंडी यंत्र, ही दगडी उकळ आहे, याचे पुढे भाताचे पोहे काढले जात असत. इथे लाकडी चमचे कोकण 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 जीवा भावाची नाती कोकण आपुलकीचा प्रवाह कोकण निसर्ग राजा. हा कासार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार लोकांच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत असतो. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आलाय. पूर्वी कोकणी मुलींची लग्न वयाच्या 8व्या ते 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला हा कासार घेत नसतो. ज्यावेळी मुलीचे लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा छोटासा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणताही मोबदला या लोकांना मिळत नसतो. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असतो. म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज कोकण पाणवता आहे. ग्रामदेवतेनंतर पाणवता एकमेव ठिकाण आहे. सगळा गाव एकत्र येतात. लहान मुलं मासेमारी व अंघोळीसाठी येत असतात, तर स्त्रिया पाणी भरण्यासाठी आणि कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असतात. थोडक्यात ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हा पाणवता होता. वरती खवले मांजर दाखवले. गाई बैल वासरांची पहाट कोकण 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 हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचं काम हा चर्मकार करत असतो. याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. अजूनही त्या गुहेमध्ये जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होता. त्याच्या गावातील लोक वाईट मार्गाने वागायला लागल्यामुळे शंकराचे पावित्र्य कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते. त्याने गाव सोडण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री तो गावाच्या बाहेर पडला. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब, श्रद्धाळू आणि नीतिवान होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. शंकराने ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी जाऊन आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकाराला दर्शन दिले. त्याला सांगितले, यापुढे मी याच ठिकाणी राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. दरवर्षी संक्रांतीला शंकराच्या मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचं काम चर्मकाराचा आजचा वंशच करतो. म्हणजेच मार्लेश्वरी असे देवस्थान आहे की त्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही. कोकण 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 कोकण
संपत्ती शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. हा धनगर समाज कोकणातील इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे. तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. ज्यावेळी हे लोक गावामध्ये तेव्हा पायात चामड्याच्या वाना, हातात घुंगराची काठी, खांद्यावर फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असे. असे असले तरी 100 ते 125 गाई, 5 ते 25 म्हशींचा मालक हा धनगर होता. प्रत्येक गाई म्हशीची किंमत 8 ते 10 हजारापर्यंत असते. या सर्वांची विक्री करायची म्हटली तर काहीशा लाखांमध्ये जात असे. एवढा धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी माणसांची राहणी साधी असल्यामुळे यांची राहणी सुद्धा साधी होती. इथे बकरीची गोठी दाखवली. जंगली श्वापदांपासून संरक्षण करण्यासाठी ती अशी उंचावर बांधली. आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेल्या मैला यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड दिसली तरी कितीही पाऊस आला तरी पावसाचे पाणी आतमध्ये जाऊ शकत नाही. कोकण 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 विहिरीच्या पाण्याची चवने राणी. खैराचं झाड आहे. याच्या आतील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो, जो पानामध्ये घालतात. शांती आनंदाची नदीच ग्वाही, सारवलेला खडा मातीतले वरती आहे ते खैराचं झाड तोडलं जातं. त्याच्या आतील खोडाचे छोटे तुकडे केले जातात. पहिल्या 4 मडक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते आणि जो लाल रंगाचा पाक तयार होतो तो 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो. तो पाक सावलीमध्ये सुकत घालून त्याच्या छोट्या वड्या पाडल्या जातात. म्हणजेच कात होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. ती माचण आहे. पूर्वी अशा माचणांचा उपयोग शिकारीसाठी केला जात असे. जाणार असलं तर 3 जण चप्पल काढून जाऊ शकता. अशी गर्द छाया कुठेच नाही. चा सागर प्रेमाचा डोंगर, मायेचा सागर प्रेमाचा डोंगर. भक्तीची ओंजळ आहे कोकण. सणांचा कोकण, प्रथांचा कोकण, मुकुट मालवणीचा आहे कोकण. कोकण 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 पावसातल्या लावणीची मौज ही कोकण. गौरी गणपतीतला गाजावाजा कोकण. कला रत्नांची खाण ही कोकण. दशावताराची झिंग ही कोकण. हे गडकिल्ले क्रांतीची निशाणी, भिनावी तीर थोर छत्रपती. होते इथे पावन जमीतून गंगामाई. जन्म कोकणातला गत जन्मीची पुण्याई.
तुझी चव निराळी